आमची ध्रुवी 2 वर्षाची झाली आहे आणि छान बोलायलासुद्धा लागली आहे, छान खेळायला लागलेली आहे आणि खूप छान गुणही करायला लागली आहे. आजूबाजूचे सगळे तिचा लाडही खूप करते आणि छान खेळल्यामुळे तिला भूक पण लागते. पण तिला तेच जेवणामध्ये खायला आवडत नाही. दुपारी पराठे बनवले होते पण तिला पराठा खायचा नव्हता, तिला खिचडी खायची होती. तर मग मी तिला खिचडी बनवून दिली, त्यावर तूप घालून दिलं. इथे ध्रुवीचा पसारा तुम्ही बघू शकता. इतका पसारा करून ठेवते की मला दिवसभर हेच उचलत बसावं लागतं. मला माझे काम करायला वेळ भेटत नाही. माझी रात्रीचे घडी केलेले कपडे अजूनही आता तसेच पडून आहे. आता हिचं जेवण वगैरे झालं की मग मी माझे राहिलेले सगळे कामं करणार. सुरुवातीचे 1-2 घास ती माझ्या हाताने खाते, बाकी ते तिला तिच्या हाताने जेवायला आवडतं. आणि पाणी पण ती भरपूर पिते. मुलांनी जेवढं जास्त पाणी पिलं तेवढं चांगलं असतं. तर इथे हिचं जेवण ती आता स्वतःच्या हाताने करत आहे. तोपर्यंत मग मी माझे रात्रीचे घड्या केलेले कपडे आता रॅकमध्ये ठेवत आहे. ही रॅक मी ऑनलाईन बोलवली होती. आता जिथे मी राहत आहे नवीन जागेमध्ये तिथे कुठल्याच प्रकारची रॅक नाही आहे कपडे ठेवायला. तर मग मी ऑनलाईन बोलवली होती, त्यामुळे मला खूप जास्त मदत झाली कपडे स्टोअर करण्यासाठी. ध्रुवीचे कपडे मी तिच्या बास्केटमध्ये ठेवत असते आणि आमच्या दोघांचे कपडे या रॅकमध्ये स्टोअर करते. कितीही कामं असले पण मी सगळ्यात जास्त वेळ मी माझ्या बाळाला देते. बाकी माझे राहिलेले काम मी आज करते, नाहीच माझ्याकडून झाले तर मग मी दुसऱ्या दिवशी करते. पण मी माझ्या बाळावर दुर्लक्ष नाही करत, कारण की ती छोटी आहे आणि आता कारभारीसुद्धा झालेली आहे. तर काही पण तिच्या हाताने चूक झाली तर तिला नुकसान होऊ शकतं, म्हणून